तर आज आपण उन्हाळी वाळवण्याच्या चौथ्या रेसिपीमध्ये वर्षभर टिकणारा हा भगरीचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. नायलॉन साबुदाण्याचा चिवडा तर तुम्ही नेहमीच बनवत असता, पण एकदा भगरीचा हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. आता काही जण साबुदाणा खात नाहीत, त्यांना साबुदाणा चालत नाही, अशा वेळी त्यांनी हा भगरीचा चिवडा बनवून खाऊ शकतात. बनवायला अगदी साधा सोपा आहे. तासाभरामध्ये तुमची ही रेसिपी बनवून तयार होते आणि वर्षभर तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता. आणि तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी थोडेसे जरी ह्या तेलामध्ये टाकले तर फुलून हे कढईभर तयार होतात. इतके मस्त हे फुलतात आणि चवीला अप्रतिम असे बनवून तयार होतात. ह्याचा चिवडा कसा बनवायचा ते सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हा भगरीचा चिवडा बनवण्यासाठी इथे आपल्याला भगर घ्यायची आहे. तर वजनी प्रमाणामध्ये इथे मी अर्धा किलो भगर घेतलेली आहे. पण तुम्ही कितीही वजनी प्रमाणामध्ये भगर घ्या, त्याला आपल्याला एखाद्या वाटीने मोजूनच घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचा अंदाज अगदी बरोबर लागतो. तर एखादी मोठी वाटी सेट करायची आणि त्याने आपल्याला हे साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी एक वाटी भरून हे भगर घेतलेली आहे. भगर इथे आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. भगरीला काही ठिकाणी वरईचा तांदूळ किंवा वरई असं सुद्धा म्हणतात. तर इथे पाहिजे मी ही भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुवून घेतलेली भगर आता इथे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. आणि इथे आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे. पातेलं शक्यतो जाडबुडाचंच घ्या, म्हणजे शिजवताना हे तळाला चिटकणार नाही. आता ज्या वाटीने आपण एक वाटी भगर म्हणजे वरईचा तांदूळ घेतला, त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण एका बाजूला गॅसवरती गरम करायला ठेवूया, म्हणजे उकळी येण्यासाठी ठेवून देऊया. पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे आपल्याला अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत. तर इथे मी बटाटे हे उकडून घेतले, त्यानंतर याची साल काढून घेतलेली आहे. जितका आपण भगर घेणार आहोत तितकेच इथे आपल्याला बटाटे सुद्धा घ्यायचे आहेत. आता हे उकडलेले बटाटे जे आहेत ते आपल्याला ह्या किसणीने किसून घ्यायचं आहे. तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता, पण मॅशरने मॅश केल्याने यामध्ये मोठे कण राहू शकतात. त्यासाठी इथे आपल्याला अगदी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी अगदी बारीक किसणीने हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर इथे पाहिजे मी हे बटाटे अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत. बाकीचे बटाटे सुद्धा ह्याच पद्धतीने इथे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर इथे मी संपूर्ण बटाटे किसून घेतलेले आहेत. किसून घेतलेले बटाटे बाजूला ठेवूया आणि बटाटे किसेपर्यंत एकीकडे तुम्ही पाहू शकता गॅसवरती पाण्याला सुद्धा छानपैकी उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर सुरुवातीला जो आपण भगर धुवून ठेवला होता तो धुतलेला भगर आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि भगर इथे आपल्याला मंद आचेवरती शिजून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाहीये. कमी गॅसवरती हा भगर आपल्याला छान असा गाळ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. तर इथे मी उकळी आल्यानंतर संपूर्ण घेतलेला भगर यामध्ये घालून घेतलेला आहे. भगर घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि आता हा भगर आपल्याला शिजून घ्यायचा आहे. शिजवत असतानाच यामध्ये उपवासाचं मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे मी पोहे खायच्या चमचाने 2 चमचे मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा इथे मी हिरवी मिरचीची भरड सुद्धा घातलेली आहे. तुम्ही हवं तर इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता, पण मला हा चिवडा पांढराच हवा आहे, त्यासाठी यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची घालून मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून मंद आचेवरती याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एक 15 ते 20 मिनिटे याला शिजण्यासाठी लागतात. मध्ये मध्ये याला आपल्याला हलवत सुद्धा राहायचं आहे, नाहीतर याच्या गाठी तयार होतात आणि हा भगर एका जागीच शिजला जातो. तर इथे पहा, इथे मी 15 ते 20 मिनिटे हा भगर शिजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा शिजून गाळ झालेला आहे. हाताने सुद्धा याला दाबून पाहायचे. याची जी भगरीची जी शीत असते हाताने अशी मॅश व्हायला हवी, असा हा भगर इथे आपल्याला शिजून घ्यायचे. तर इथे आपला भगर छानपैकी शिजून झालेला आहे. भगर शिजून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला जे किसून घेतलेले बटाटे होते, उकडलेले बटाटे, ते आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. असे हे उकडलेले बटाटे यामध्ये किसून ॲड केले का छान असे एकजीव होतात. यामध्ये अजिबात मोठे मोठे कण राहत नाहीत. त्यासाठी शक्यतो बटाटे जे आहेत ते किसूनच घालायचे. तर किसून घेतलेले बटाटे घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. तर चमच्याने मिक्स होत नव्हतं, त्यासाठी इथे मी एक घोटा घेतलेला आहे. जो पापड घोटायचा जो घोटा असतो ना, त्यानेच याला आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा घोटा नसेल तर तुम्ही बेलणीच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे जर रवी असेल ना, त्या रवीने सुद्धा हे छानपैकी घोटून घेऊ शकता. अशा पद्धतीनेच हे पीठ आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे. असं हे घोटून घेतल्याने भगर आणि बटाटे जे आहेत ते छानपैकी एकजीव होतात.
तर इथे पहा, इथे मी छानपैकी हे घोटून घेतलेलं आहे. घोटून घेतल्यानंतर इथे आपलं हे भगरीच्या चिवड्याचं जे मिश्रण आहे ते शिजून झालेलं आहे. पण इथे मला जे हे भगरीचं मिश्रण आहे थोडंसं घट्टसर वाटत होतं, त्यासाठी इथे मी ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतला होता त्याच वाटीने परत एकदा 1 वाटीभर पाणी यामध्ये घातलेलं आहे. पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे, थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. तर इथे 1 वाटी पाणी घातलं आणि पाणी घालून पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचंय. तर आता हे आपण पुन्हा चमच्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे छानपैकी मिक्स होईल. तर इथे आपण टोटल 1 वाटी भगरीसाठी 7 वाट्या पाणी वापरलेलं आहे. तर आता हे भगरीचं मिश्रण इथे आपलं पापड घालण्यासाठी तयार आहेत. तर आता याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. गरम गरम असतानाच घालण्याची अजिबात गरज नाही आहे. याला पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मगच याचा आपल्याला चिवडा तयार करून घ्यायचा आहे, कारण हे आपण पॉलिथिनमध्ये घालणार आहोत, त्यासाठी थंड करूनच घालायचं. तर इथे पहा, इथे आपला हा जो भगर आहे तो छानपैकी थंड झालेला आहे. तर आता आपण याचा चिवडा तयार करून घेऊया. तर इथे आपल्याला एखादी पायपिंग बॅग घ्यायची आहे. पायपिंग बॅग नसेल तर इथे तुम्ही कुठलीही प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता. किराणा मालाची, साखरेची वगैरे पिशवी येते किंवा मिठाची पिशवी येते, तशी पिशवीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. अर्धवटच घ्यायचं, खूप जास्त भरायचं नाही, नाहीतर आपल्याला हे दाबता येणार नाही. तर इथे पाहिजे मी पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता याला आपण थोडंसं कट करून घेऊया. खूप जास्त मोठं कट करायचं नाही, थोडंसंच कट करून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याचे ड्रॉप्स पडायला हवेत, अशा पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचंय. तर इथे मी याला कट करून घेतला. आता आपण याचा चिवडा तयार करून घेऊया. तर हा चिवडा तयार करण्यासाठी इथे मी एक प्लास्टिक अंथरून घेतलेली आहे आणि आता ह्या प्लास्टिकवर आपल्याला हा चिवडा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट्स आपल्याला पाडून घ्यायचे आहेत. खूप मोठे पाडू नका, नाहीतर हा चिवडा तळल्यानंतर पापडासारखा दिसायला लागतो, चिवड्यासारखा अजिबात दिसणार नाही. व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे जसे आपण सांडगे टाकतो ना, अगदी त्याच पद्धतीने पण थोडेसे लहान आकारामध्ये आपल्याला याला टाकून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सगळा चिवडा मी इथे तयार करून घेते. तर इथे पाहिजे आपला संपूर्ण चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर आज मी याला फॅन खालीच बनवलेला आहे. 1 दिवस फॅन खाली आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला याला वाळवून घ्यायचं आहे. आणि वाळवल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा इथे आपला भगरीचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. जसा आपण नायलॉन चिवडा साबुदाण्याचा बनवतो, अगदी त्याच पद्धतीने हा भगरीचा चिवडा बनवून तयार होतो. चवीला अप्रतिम असा लागतो. ज्यांना साबुदाणा चालत नाही त्यांनी हा भगरीचा चिवडा बनवून खावा, खूप सुंदर असा बनवून तयार होतं. याला तुम्ही आता हवाबंद डब्यामध्ये वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि वर्षभर मस्त असा हा चिवडा एन्जॉय करू शकता. आता हा चिवडा मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी थोडासा चिवडा जरी आपण तेलामध्ये टाकला तर तो फुलून मस्त असा कढईभर तयार होतो. जसा आपला नायलॉन साबुदाणा तयार होतो ना, अगदी त्याच पद्धतीने. आणि इथे तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी अगदी थोडासा चिवडा टाकला होता आणि तो फुलून मस्त असा कढईभर तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, अगदी थोडा जरी चिवडा तेलात टाकला तर तो मस्त असा फुलून कढईभर तयार होतो. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्याच्या रेसिपीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप जास्त आवडणारी आहे. तर इथे मी भगरीचा चिवडा जो आहे तो तळून घेतलेला आहे. आता ह्या चिवड्यापासून मस्त असा चटपटीत चिवडा कसा बनवायचा ते सुद्धा पाहून घेऊया. तर इथे आपला भगरीचा चिवडा तळून झाला. त्यानंतर यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा मस्त असे खमंग खरपूस मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, इथे आपले शेंगदाणे सुद्धा छानपैकी तळून झालेले आहेत. शेंगदाणे तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची सुद्धा तळून घ्यायची आहे. तर आता हा भगरीचा चिवडा तुम्ही तसाच सुद्धा खाऊ शकता, कारण त्यामध्ये सुद्धा आपण हिरवी मिरचीची पेस्ट घातली होती, मीठ घातलं होतं, पण आणखीन थोडासा छान मस्त चटपटीत झणझणीत व्हायला हवा, त्यासाठी यामध्ये मी पुन्हा एकदा शेंगदाणे आणि तर इथे आपली हिरवी मिरची सुद्धा तळून झालेली आहे. काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला मस्त असा नायलॉन साबुदाण्यासारखाच भगरीचा चिवडा सुद्धा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही याला भगरीचा नायलॉन चिवडा असं देखील म्हणू शकता. तर पाहू शकता मस्त असा चटपटीत भगरीचा चिवडा बनवून इथे आपला तयार झालेला आहे. तर ह्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच ॲड करणार आहात, ही मला खात्री आहे. मस्त असा खमंग आणि कुरकुरीत असा हा चिवडा बनवून तयार होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशा एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.